हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरचं आमदार निवास हे आमदारांसाठी सज्ज झालेलं आहे। आपण बघू शकतो की आमदार निवासमध्ये अंतिम हात मारला जात आहे। जवळपास 288 आमदारांसाठी इथे राहण्याची व्यवस्था आहे। यासह त्यांचे स्वीय सहाय्यक असेल यांच्यासाठी देखील व्यवस्था करण्यात येते। आपण जर का बघितलं तर आमदार निवासच्या ए विंग मधली 224 नंबरची जी ही रूम आहे, ही रूम देखील आपण एक नमुना म्हणून बघू शकतो की कशा प्रकारे आमदारांसाठी सज्ज करण्यात आलेले आहे। यावेळेस जर का बघितलं तर नवीन सोपे आमदार निवासमध्ये लावण्यात आलेले आहे। सोबतच जे पडदे आहेत ते देखील नवीन लावण्यात आलेले आहे आणि एक अत्याधुनिक सुविधामध्ये हॉटेल्समध्ये ज्या प्रकारे सुविधा असतात तशा प्रकारच्या सुविधा देण्याचा प्रयत्न आमदार निवासमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केला जात आहे। आणि यावेळेस जर का आपण बघितलं तर जवळपास 78 असे आमदार आहे जे नवनिर्वाचित आमदारांमध्ये पहिल्यांदा निवडून आलेले आमदार आहे। या आमदारांमध्ये साधारण बीजेपीचे 33 असेल, शिंदे गटाचे 14, अजित पवार गटाचे 8, उभाटाचे 10, काँग्रेसचे 6 आणि शरद पवार गटाचे 4 आणि इतर 3 असे 78 आमदार जे पहिल्यांदा निवडून आलेले आहे आणि ते देखील या आमदार निवासमध्ये राहणार आहे। आणि जर का आपण बघितलं तर इकडे जो बाजूचा एरिया आहे हा बाथ एरिया आहे। इथे देखील स्वच्छता आपल्याला बघू शकतो आपण की गैरसोय होणार नाही आमदारांची याची पूर्ण काळजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घेण्यात आलेली आहे। तर 16 डिसेंबर म्हणजे सोमवारपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। त्यातच नागपूरचं जे आमदार निवास आहे ते देखील आता आमदारांसाठी तयार होऊन सज्ज झालेलं आहे। 1 आठवड्याचं हे अधिवेशन राहणार आहे, त्यामुळे कमी काळामध्ये जास्तीत जास्त काम करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। त्यामुळे देखील अनेक आमदारांना आपापल्या मतदारसंघाचे जे काही प्रश्न असेल ते देखील या अधिवेशनाच्या निमित्तानं पहिल्यांदा मांडण्याची संधी मिळणार आहे। कॅमेरामॅन वेंकटेश नायडू सर, तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।